3 दिवसाच्या अंतरानंतर पुन्हा पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी छत्रपती संभाजीनगर शहरातील क्रांती चौकात असणाऱ्या SP पेट्रोल पंपावर आहे। आपण बघतोय 3 दिवसापूर्वी जे आहे ते पेट्रोलचे दर 108 रुपये 56 पैसे होते आणि आज ते दर जे आहे ते 109 रुपये 22 पैसे झालेत। अर्थात जे आहे ते पेट्रोलच्या दरामागे 91 पैशांनी वाढ झाली, तर डिझेलचे दर जे आहे ते 3 दिवसापूर्वी 95.01 पैसे होते, तर आज 95.95 पैसे एवढे डिझेलचे दर वाढले। याचाच अर्थ जे आहे ते डिझेलसुद्धा 94 पैशांनी वाढले। मात्र गेल्या काही दिवसापूर्वी जे आहे ते पेट्रोल 3 रुपये 14 पैशांनी वाढलं होतं आणि डिझेल 3 रुपये 11 पैशांनी वाढलेलं होतं। असं असताना पुन्हा ही जे आहे ते दरवाढ झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर या 4 ते 5 दिवसात जवळपास पेट्रोल आणि डिझेल 4 रुपयाने वाढल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। काही जे आहे ते वाहनधारकासोबत सुद्धा या निमित्तानं आपण संवाद साधणार आहोत। काय सांगाल, पेट्रोल पुन्हा वाढले? वाढ झाली तर काय करावं, त्याला वाढ बी झाली तरी काही इलाजच नाही ना त्याला। वाढ झाली म्हणल्यावर वाढ किती बी झाली तरी पेट्रोल तर टाकणंच आहे। 3 दिवसापूर्वी 3 रुपयानं वाढलं होतं, आज 94 पैशानं वाढलं, जवळपास 1 रुपयानं आज पेट्रोल वाढले। त्याला आता काय करणार आहे? म्हणजे काही परिणाम नाही का सामान्य? नाही, परिणाम तर खूप आहे, परिणाम खूप, पण त्याला इलाज नाही ना काय। इलेक्ट्रिक बाईक तर घेऊ शकत नाही आहे, कारण की इलेक्ट्रिक बाईक घ्यायचं म्हटलं तर विनोट पण खूप आहे की नाही। स्मार्ट मीटर टाकलं त्याच्यामुळे जास्तच परेशान आहे। आणि काय करणार आहे ते सगळीकडून जनतेलाच मारणं लावलेलं आहे, जनतेचंच नुकसान आहे याच्यात सर्व। दुसऱ्या काही वाहनधारकासोबत या ठिकाणी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। नेमकं त्यांचं मत या पेट्रोल डिझेल दरवाढीच्या विरोधात काय आहे? दादा, काय सांगाल, पेट्रोल पुन्हा वाढल्या 94 पैशांनी? आम जनतेची आता सगळं मॅनेज करून चालावं लागतं आहे। आता पेट्रोल वाढणारच झालं, एवढे क्रायसिस चालू आहेत म्हटल्यावर थोडं सहकार्य करायला पाहिजे, पेट्रोल कमीत कमी वापरायला पाहिजे। पब्लिक रिसोर्स जे आहे ट्रान्सपोर्टचे त्याचा वापर जास्त केला पाहिजे लोकांनी। थँक्यू। पेट्रोल कमी वापरलं पाहिजे असा सल्ला यांनी दिला आहे। काका, काय सांगाल, कुठे चाललेत? वाळूच हो, तर काय करणार, महागाई आता ॲडजस्ट करण्याचे कशात आहे, ॲडजस्ट तर करणार, आता काय बोलणार आहे। वाटतंय ना, भाव कमी झाले पाहिजे, गरिबांचा विचार झाला पाहिजे। नाही होते ना, दिवसेंदिवस महागाई वाढत चालली आहे आणि पेमेंट तसं पाहिजे तसं भेटत नाही आहे। नाही, ते महागाई कमी झाली पाहिजे। या बाजूला दुसरे काही नागरिक आहेत, त्यांच्यासोबत सुद्धा आपण या ठिकाणी संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यांच्यासोबत सुद्धा ताई, काय सांगाल, पुन्हा पेट्रोल डिझेल ताई काय सांगाल, पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेत? यांच्यासोबत आपण पुन्हा पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढलेत, काय सांगाल? यांची आपण बघतोय काही प्रतिक्रिया नाही यासोबत। या ठिकाणी दुसरे दादा, पेट्रोल आणि डिझेलचे भाव पुन्हा वाढलेत, काय प्रतिक्रिया? काय बोलणार आहे, वाढतच चालले भाव। तर काय सर्वसामान्य तर काय, आता कुठं जायचं असलं तर टाकावंच लागतं पेट्रोल, त्याच्याशी पर्याय नाही। हे काय थोडे अगोदर वाढून देतात जास्त, नंतर थोडे कमी करतात, असं चालू आहे सरकारचं। पण दर कमी झाले पाहिजे असं वाटतं की नाही तुम्हाला? दर कमी व्हायलाच पाहिजे ना, एवढे जर दर वाढले तर सर्वसामान्यांनी कसं काय गाडी चालवायला पाहिजे आणि कसं आपला प्रपंच दाखवायला पाहिजे। एवढे जर भाव वाढत असेल तर सर्वसामान्य तर गेला कामातून, उच्चवर्ती तर ते तर जगतील आत्मा कसं आहे, सर्वसामान्य तर गेला ना कामातून। कमीत कमी भाव झाले पाहिजे। पंतप्रधानांनी सुद्धा आवाहन केलंय पेट्रोल डिझेल जपून वापरा म्हणून। अरे ते पंतप्रधान काय, पेट्रोल डिझेल जपून वापरा आणि ते आकाशामध्ये उडतात, त्याचं काय, त्यांना किती इंधन लागतं, आपल्यापेक्षा तर काही पटीनं ते पब्लिकचा पैसा खर्च करतात। आपल्याला सांगतात की इंधनचं बचत करा आणि त्यांच्या ताफ्यामध्ये 8-8, 10-10, 15-15 गाड्या असतात, त्याचं काय। निश्चित आपण बघतोय ही सगळी परिस्थिती होती, ज्या पद्धतीनं पेट्रोल आणि डिझेलचे पुन्हा भाव वाढ झालेत, त्यामुळे जे ते नागरिकांनी सुद्धा संतप्त प्रतिक्रिया दिल्यात आणि भाववाढ कमी झाली पाहिजे अशी सगळी मागणी आता हे वाहनधारक करताना पाहायला मिळतात। कॅमेरा पर्सन अमित आडेसह ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी,
एकमेव